नमस्कार, मी स्वागत करतोय सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये. तर मंडळी, आज आपण सर्वांसमोर असं एक व्यक्तिमत्वाला घेऊन आलेलो आहोत की कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक, त्याचबरोबर सर्वांना परिचित असणारे बाळासाहेबजी जाधव साहेब आहेत आपल्याबरोबर. सर, स्वागत आहे सर्वात आधी आपलं प्राधान्य न्यूजमध्ये. धन्यवाद. सर, काय सांगाल, ज्या प्रकारे कोपरगावमध्ये काही विकास कामं वगैरे चालू आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? काय सांगू शकाल आपण त्याबद्दल? कोपरगावमध्ये विकास कामात चालू आहे असं थोडंसं बॅनरबाजी, जे मोठमोठे जे कटआउट लावलेले त्याच्यावरून दिसतंय. जी काही कामं झालेली त्या कामाला क्वालिटी नाही. कित्येक कामं आहे अशी ती केलेली, 1 वर्षात 1.5 वर्षात त्या कामाची वाट लागली. आणि ती जी कामं आहे ती दिली कोणाला माहिती आहे का? त्यांच्या कार्यकर्त्याला, बगल बच्च्याला. त्याच्याकडं कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट नाही, तो इंजिनियर नाही, कुठल्या कामाचं त्याच्याकडे लायसन नाही, तो फक्त कार्यकर्ता आहे. म्हणजे आपल्याला असं सांगायचं आहे की जे कामं वगैरे दिले, कामं झाले, पण जे क्वालिटी दर्जाचे कामं झालेले नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी खऱ्या ठिकाणी कामं द्यायला पाहिजे होते तिथं दिल्या गेलेले नाहीये कामं. बरोबर. 30% होतं काय माहितीये का? सरकारच्या ज्या योजना असतात, सरकारच्या ज्या स्कीमा असतात त्या खालपर्यंत येतात, परंतु चुकीचे लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने वागतात. आपल्या मतदारसंघामध्ये आपले कार्यकर्ते सांभाळण्यासाठी, आपले बगलबच्चे सांभाळण्यासाठी त्यांना नामधारी कॉन्ट्रॅक्टर करतात. आणि त्याच्यामुळं ते काय होतं माहितीये का? त्या कामाची वाट लागलेली असते. याच्या पलीकडे काही नाही. नाहीतर म्हणतात एवढा निधी, इतके कोटी, तितके कोटी. आता मला जास्त मी त्या विषयावर बोलणार नाही, परंतु त्यांच्याच प्रतिस्पर्धी काळे म्हटले की मी एवढे कोटी आणले, कोले म्हणते कुठे आहे? अलग लक्षात. आणि दोन्ही सत्य ते, दोन्ही पण सत्य ते. त्याच्यामुळे खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं हेच समजत नाही. आता आपण बघतोय सर, कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या काही मागण्यांसाठी, विकासासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये आताच 2 दिवसापूर्वी आमदार साहेबांनी काही बस वगैरे आहे त्याचं पण काही लोकार्पण केलेलं आहे, त्याबद्दल? नाही, ते बरोबर तुम्ही बस स्टँडचा विषय काढला. आणि विकास परिस्थिती अशी एक कोपरगावमध्ये मध्यंतरी, म्हणजे मागच्या वेळेस जे गाळे धारक होते ते सगळे त्यांची दुकानं उठली. वास्तविक आदरणीय स्नेहलताताई कोल्हे हे जेव्हा आमदार होते तेव्हा ते ST डेपो बस स्टँड झालेले. वास्तविक त्या जागेच्या ठिकाणी तुम्ही संगमनेरला जाऊन बघा किंवा बऱ्याच तालुक्यामध्ये, तिथं त्यांनी खाली गाळे, मोठमोठे कॉम्प्लेक्स त्यांनी बांधलेले. आपल्या तिथं आपल्या बस स्टँडवरती एकही गाळा बांधलेला नाही. आणि कसला विकास? नुसतं आपलं काहीतरी करायचं, बस यावा, धडांगधुडून त्या बस स्टँडवरती जावा, आणि म्हणजे हा विकास झाला का? आणि यांनी जरी काही तुम्ही म्हणता का आमदारांनी ते बस वगैरे आणल्या, आता त्याच्यात वाकचौरे म्हणते मी आणले खासदार, म्हणजे नेमकं हे समजत नाही. आणि आणल्या तर कोणचे उपकार केले? तुम्ही एवढ्या वर्षापासून, गेले 10 वर्षापासून तुम्ही आमदार आहे, आणि 5 बस आणले म्हणून काय तो विकास झाला का? सर्वसामान्य जनता त्याला विकास म्हणत नाही. आणि हे फार फार मोठं काहीतरी पराक्रम केला, मी तरी असं म्हणणार नाही. सर, त्याबद्दल आपण अजून पण कोपरगाव तालुक्यामध्ये काही बघतोय की ठिकठिकाणी काही उद्घाटनांचे वगैरे पण कामं चालू आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? काही प्रमाणामध्ये ते सत्य आहे. काही कामं ऍक्च्युली झालेली आहे किंवा केलेली आहे, परंतु काही फक्त शोभेसाठी, ती फक्त लोकांना दाखवण्यासाठी आम्ही हे करतो, आम्ही ते करतोय. ज्यादा बॅनरबाजी जास्त आहे, प्रत्यक्षात कमी आहे. प्रत्यक्षात काही तसं दिसत नाही. काही कामं झालेली मान्य आहे, असं काही नाही, परंतु जादा जास्त जाहिरात ज्यादा आहे, जाहिरात, बॅनरबाजी जास्त आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल का इतक्या दिवसाच्या पिरियडमध्ये आताचे जे लोकप्रतिनिधी, ते त्याला मीच नाही सर्व गावच म्हणतं हे बॅनरबाज, जाहिरातीबाज लोकप्रतिनिधी, आमदार जाहिरातीबाज आमदार आहे, असं मी म्हणेल. याच्या मार्फत आपला काय संदेश असेल जनतेला? तर जनतेला संदेश असा आहे, आता काय बोलणार, बोलता बोलता आम्ही हे बोलत असताना 40 वर्ष झाले. 40 वर्षामध्ये आम्ही ह्या प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय. लोकांना आम्ही अक्षरशः जे नेत्याने सर्व प्रकारची लोकांना आम्ही विनंत्या करून थकलेले, लोकांच्या पाया पडून थकलेले आहे. पण लोक काय या प्रस्थापितांना सोडून तिसरा पर्याय काही काढत नाही. पुन्हा परत मी तीच विनंती करेल का लोक आता तरी थोडंसं बदल करा. काही पुढचे येणाऱ्या एवढ्या 2-3 महिन्याच्या पिरियडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, नगरपालिकेच्या निवडणूक आहे. माझी अपेक्षा आहे किमान लोकांनी आता थोडंसं बदल केला पाहिजे. कारण परिस्थिती काय माहितीये का,
आताच्या या युती सरकारमध्ये कोले सत्तेत आहे आणि काळे सत्तेत आहे, कुणीच विरोधात नाही. वास्तविक तसं जर विचार केला तर दोघंही सत्तेत असताना कोपरा तालुका सुजलाम सुफलाम पाहिजे होता, परंतु तसं काही नाही. वास्तविक कुठल्याही प्रकारची जास्त काही डेव्हलपमेंट झालेली नाही आणि कुरघोडी मात्र त्यांच्या आपसामध्ये चालू आहे आणि पाहिजे तसं काही फार बदल झालेला नाही. त्याच्यामुळं माझी जनतेला विनंती राहील का त्यांचं जाऊ द्यावं, तो त्यांचा धंदा आहे, त्यांच्या दुकानं आहे, ते त्यांच्या दुकानं कशा चालवायचे त्यांना माहिती. पण लोकांना हे पण माहिती आहे ना, लोकांना कळतं ना का लोकांनी आता काळाच्या ओघामध्ये थोडंसं मनावर घेतलं पाहिजे, थोडा बदल केला पाहिजे आणि कोण भामटेन कोण चोर कोण साव हे लोकांनी ओळखलं पाहिजे. आणि त्या हिशोबाने लोकांनी जरा चांगले लोकप्रतिनिधी कोण आपली सेवा करेल, कोण खरे जनतेची सेवक आहे, कोण लबाड आहे हे ओळखून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे. धन्यवाद सर. तुमचे पण धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच हे होते आपल्यासोबत बाळासाहेबजी जाधव साहेब, ज्येष्ठ शिवसैनिक आहे. तर त्यांचं एकच म्हणणं आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये विकास जो आहे तो होतोय काही प्रमाणात, पण काही ठिकाणी फक्त बॅनरबाजी केली जाते आणि खरोखरच जो विकास आहे तो झाला पाहिजे, हेच त्यांची एक प्रामुख्याने खरोखर या त्यांच्या बोलण्यातून एक त्यांची मागणी होती. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.